इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत की शिवसेना म्हणजे तुमची शिवसेना महाविकास आघाडीपासून वेगळी होणार. अजिबात नाही. एक तर आत्ताच निकाल लागलेले आहेत. निकालासंदर्भात सगळ्याच पक्षांचं चिंतन मंथन अभ्यास सुरू आहे. तिन्ही पक्षांना धक्का बसलेला आहे आणि हे का, याला कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारणांची जर दिशा पाहिली तर ती ईव्हीएमच्या दिशेने जाते, ज्या पद्धतीनं पैसे वापरले त्या दिशेने जाते. त्याच्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून त्या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल. काल सुद्धा राहुल गांधी जे होते आमच्याबरोबर, आम्ही चर्चा केली, नाही असं नाही. आणि या ज्या बातम्या येतात, काही कार्यकर्त्यांची एक अशी भूमिका असते की निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर त्यांना असं वाटतं की आपण स्वतंत्रपणे लढायला पाहिजे होतं. पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भातला एक निर्णय घ्यावा लागतो. पण अजून विधानसभा लोकसभांना 5 वर्ष आहेत. राजकारणामध्ये इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात. आम्ही लोकसभा निवडणुका एकत्र लढलो, त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला, हे सुद्धा विसरता येणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये आमच्या महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला, आम्ही एकत्र लढलो. विधानसभेला दुर्दैवानं आम्हाला यश मिळालेलं नाही. त्या अपयशामागची कारणं आम्ही एकत्र बसून आता शोधू. ती कारणं आम्हाला जरी माहीत असली तरी आम्हाला एकत्र बसावं लागेल. अशा ज्या भूमिका असतात पक्षामध्ये इतरत्र, या त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात. शांतपणे जर आम्ही एकत्र विचार केला आणि भविष्याचा विचार केला तर त्या संदर्भात आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेऊ. अशा प्रकारच्या बातम्या सध्या तरी विश्वास ठेवावा अशा नाही आहेत. लोकांच्या भूमिका एकत्र, जे निवडणूक पराभूत झाले, जे जिंकले त्यांचं मत नाही, जे जिंकलेले आहेत आमच्याकडले किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडले, ते असं म्हणणार नाहीत. पण जे पराभूत झालेले आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या पराभवाचं कारण काय आहेत, मग ही आहेत का, ती आहेत का. पण काही झालं तरी 288 मतदारसंघामध्ये आम्हाला यापुढे लक्ष घालावंच लागेल, त्याच्याविषयी काही दुमत नाही. आम्हाला जिल्हा परिषदा, पंचायती, महानगरपालिका, नगरपालिका या लढायच्याच आहेत आम्हाला. तर बघू भविष्यामध्ये काय. माझ्या बाबांनी युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण दिलं अशी पोस्ट श्रीकांत शिंदे. मला माहीत नाही त्यांच्यावरती आता या क्षणी बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे. महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतो एवढंच मला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस झाले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तो राज्याचा आणि देशाचा असतो. पण भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्रीपद आणि प्रधानमंत्रीपद हे एका पक्षाचं झालेलं असतं. त्याच्यामुळे आमचा वादाचा विषय असतो की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात, एका पक्षाचे, एका गटाचे नाही आहात. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर राज्याचा विचार केला, सगळ्यांचा विचार केला, तर नक्कीच आम्ही त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू. हजारो